संतानिक हिअर. आताच मी पेपरमध्ये वाचलं की टोरेज जे स्कॅम आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांना फसवण्यात आलेलं आहे आणि रातोरात या कंपन्या बंद, इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्या बंद पडलेल्या आहे. मी 2 महिन्यापूर्वीच व्हिडिओ बनवला होता की 1,00,000 तुम्हाला गुंतवले, तुम्हाला 8,000 महिन्याला भेटतील आणि ते 5-6 महिन्यातच कंपन्या बंद पडतात. असं आणि एकाच वेळी अनेक लोकांना गुंतवतात. ही एक साखळी तयार करतात आणि एकाच वेळी अनेक लोकांना फसवतात. आता मी न्यूजपेपरमध्ये वाचलं तर वीकली ते 8 ते 10% देत होते. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, हे पैसे कुठे इन्व्हेस्ट करत असतील की तुम्हाला ते 8 ते 10 विकली देत होते. मी मंथली सांगत होतं अशा कंपन्यांपासून सावध राहा. तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात इन्व्हेस्ट करू नका. पण अक्षरशः हे सत्य झालेलं आहे आणि ते विकली देत होते. किती मूर्ख माणसं असतील की विकली. अशा लोभाला बरेच माणसं इन्व्हेस्टमेंट म्हणजे हाव सुट्टे लोकांना बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करतात. चांगले शिकलेली लोक, पोलीस डिपार्टमेंटमधली लोकसुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. वकील, डॉक्टर्स सगळे त्या लोभाला बळी पडतात. अक्षरशः दागिने गहाण ठेवून किंवा पेन्शनमध्ये मिळालेले पैसे दिलेले आहेत लोकांनी. अक्षरशः कर्ज काढून त्यात इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे अक्षरशः लोकांना फसवलं जात आहेत. प्लीज अशा इन्व्हेस्टमेंट स्कॅमपासून सावध राहा आणि अजिबात इन्व्हेस्ट करू नका. कधीही इन्व्हेस्ट करू नका. So please take care.